नायट्रेट युक्त जलस्रोतांच्या पडताळणीसाठी पथक रवाना करण्यात आलेला आहे। जळगाव जिल्ह्यामधील 171 गावांमधील पाण्याची पुन्हा तपासणी होणार आहे। युरियाच्या अतिवापरामुळे 171 गावांमधील 205 पाण्याच्या नमुन्यांमध्ये नायट्रेटचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळून आल्यानंतर पाणी पुरवठा मंत्र्यांनी तातडीने उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिलेत। त्यानुसार ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने या 171 गावांमधील 205 जलस्रोतांमधून पाण्याचे नमुने घ्यायला सुरुवात केली आहे। दरम्यान पाण्यातील नायट्रेटसह अन्य घटकामुळे जनतेच्या आरोग्यावर कुठलाही विपरीत परिणाम होऊ नये या दृष्टीने पाणी तपासणीसाठी ग्रामपंचायतींना क्षेत्रीय तपासणी संच पुरवण्यात आलेत। भूजल विभागाने जिल्ह्यातील 1487 गावांमधील 2507 पाणी स्त्रोतांची तपासणी केली आहे। या तपासणीत 171 गावांमधील 205 जलस्रोतांमध्ये नायट्रेटचं प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलं। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला जलस्रोतांचं पुन्हा नमुने घेऊन तातडीने परीक्षण करावं, तसेच सध्या 107 गावांमधील 205 जलस्रोत बंद करून पर्यायी स्रोताद्वारे त्या गावांना सुरक्षित पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करावा याबाबत सूचना दिल्यात। यानुसार पाणीपुरवठा विभागाचं पथक जलस्रोतांच्या पाण्याचं सोमवारपासून नमुने घेण्यासाठी गावामध्ये पोहोचलंय। तर जळगावमधून 107 गावांमधल्या 205 जलस्रोतांच्या पडताळणीसाठी पथक रवाना झालेलं आहे। कालपासून हे पथक त्या 171 गावांमध्ये पोहोचलेलं आहे आणि त्या ठिकाणी पडताळणी सुरू आहे। या 205 जलस्रोतांमध्ये नायट्रेटचं प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलं होतं। त्यामुळे जनतेच्या नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम याचा होऊ नये यासाठी हे जलस्रोत सध्या तरी तुर्तास बंद करावेत आणि पर्यायी जलस्रोतांचा वापर करून द्यावा अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केलेली आहे। शिवाय हे जलस्रोत स्वच्छ करण्यात यावेत। आरोग्य विभागाकडून या संदर्भामध्ये कोणत्या उपाययोजना करण्यात येतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जुगल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जुगल, जळगावमधले जे 205 जलस्रोत आहेत त्या जलस्रोतांच्या तपासणीसाठी नायट्रेटची तपासणी करण्यासाठी म्हणून जे पथक पाठवण्यात आलेलं आहे, कशा पद्धतीने हे पथक काम करणार आहे? जान्हवी मॅम, युरियाच्या अतिवापरामुळे 171 गावातील 205 गावांमध्ये या ठिकाणी पाण्याचे नमुने घेण्यात आले होते। यामध्ये नायट्रेटचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर मिळून आल्यानंतर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश या ठिकाणी दिले आहे। ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने या 171 गावामधील 205 जे जलस्रोत आहे यात पाण्याचे नमुने घ्यायला सुरुवात केली आहे। दरम्यान पाण्यातील नायट्रेटसह अन्य घटकांमुळे जनतेच्या आरोग्यावर कुठलाही विपरीत परिणाम होऊ नये या दृष्टीने पाण्याची तपासणी या ठिकाणी करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे जवळपास जर बघितलं तर या 205 जलस्रोताचे या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने उपाययोजना राबवण्याचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत। जुगल, मात्र जेव्हा हे 205 जलस्रोत बंद होतात एकाच वेळी तातडीने आता बंद करण्यात येणार आहे, पर्यायी जलस्रोतांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, अशा वेळी या 171 गावांना कोणत्या पद्धतीने पाणी पुरवठा केला जाणार आहे? कारण 205 जलस्रोत ही काही छोटी संख्या नाहीये। नक्कीच जान्हवी मॅम, 205 जलस्रोत बंद करून पर्यायी स्रोताद्वारे त्या गावांना सुरक्षित पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याबाबत या ठिकाणी उपाययोजना लवकरच करण्यात येणार आहे। त्यानुसार पाणी पुरवठा विभागाचे पथक या ठिकाणी पोहोचले असून सोमवारपासून नमुने या ठिकाणी घेण्यात आले आहे आणि या संदर्भात ज्या जलस्रोताच्या ज्या उपाययोजना आहेत त्या लवकरच करण्यासंदर्भात या ठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील या संदर्भात निर्देश देणार आहेत। जान्हवी मॅम, धन्यवाद जुगल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या जलस्रोतांच्या पडताळणीसाठी हे पथक रवाना करण्यात आलेलं आहे। नायट्रेट युक्त जलस्रोतांच्या पडताळणीसाठी हे पथक रवाना कालच झालेलं आहे।